देवाभाऊ या जाहिरातीवरून विरोधकांनी सरकारला सवाल केलेले आहेत। काल विसर्जनाच्या दिवशी देवाभाऊ या शीर्षकाखाली फडणवीस यांची जाहिरात देण्यात आली। मात्र करोडो रुपये खर्च करणारा हा अज्ञात नेमका कोण आहे असा सवाल विरोधकांनी विचारलाय। पाहुयात याच संदर्भातला एक स्पेशल। 40 ते 50 कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले। हा अदृश्य दाता कोण आहे? भारतीय जनता पक्षाचा दानशूर हा कार्यकर्ता कोण आहे? अदृश्य अज्ञात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काल विविध वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि विविध शहरात झळकलेल्या बॅनरवरून विरोधकांनी सवाल केलेत। कारण कोट्यवधी रुपये खर्चून या जाहिरातींवर शुभेच्छुक म्हणून कुणाचंही नाव नाहीये। म्हणजे या जाहिराती नेमक्या दिल्या कोणी हेच गुपित आहे। त्यामुळे कोट्यवधींचा पैसा खर्च करून ते सुद्धा गणपती विसर्जनाच्या दिवशी अशा जाहिरातींचा हेतू काय होता असे प्रश्न विरोधक करतायत। हा अदृश्य दाता कोण आहे? भारतीय जनता पक्षाचा दानशूर हा कार्यकर्ता कोण आहे? अदृश्य अज्ञात, ज्याने 40 ते 50 कोटीच्या दरम्यान खर्च करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात केली। हे महाराष्ट्राला कळायला हवं। हे 50 कोटी रुपयाचा जो खर्च झाला काल एका दिवसाच्या जाहिरातीवर, जाहिरात करण्याविषयी काही कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही, पण वेळ, खर्च, उद्देश आणि हेतू हा स्पष्ट नाही। बरं, ही जाहिरात सरकारच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाची नाही, ही कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे। ही अज्ञात शक्तीने आपलं नाव का दिलं नाही? नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झालेला आहे। उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री थे तो बिना काम की जाहिरात आती थी। उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री थे 2.5 साल, तो कितना खर्चा जाहिरात पे खर्चा किया उद्धव ठाकरे जी ने, इसका हिसाब निकालेंगे? कितना प्राइवेट पैसा खर्चा हुआ इसका हिसाब निकालेंगे? मुझे लगता है देवेंद्र फडणवीस जी के उनके कर्तव्य के ऊपर और उनके काम के ऊपर और उनके प्रेरणा से कोई व्यक्ति, अगर चाहे खासगी व्यक्ति हो चाहे सरकार हो, सरकार काम करती है तो सरकार की जाहिरात तो होती है, लेकिन अगर उनके बारे में जाहिरात आती है तो इनके पेट में क्यों दर्द आ रहा है? जाहिरातीवर सिंहासनावर बसलेल्या शिवरायांच्या मूर्तीला फडणवीस फुलं वाहतायत। त्याखाली भगव्या झेंड्यावर देवाभाऊ असं नाव लिहिलं असून वरती शिवमुद्रा आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं देशाचं विश्वाचं दैवतच आहे। पण मी भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल डुप्लिकेट नाहीत, जे बाडगे नाहीत, त्यांना एकच सांगेन, मुळात ही कालची जी जाहिरात दिलेली आहे ती बाडग्याने दिलेली आहे का? तो मूळचा भाजपचा माणूस, त्या माझ्याकडे सगळी माहिती आहे। त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा, तरच भारतीय जनता पक्ष किंवा संघ स्वयंसेवकांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जे प्रेम आहे, जी आस्था आहे, ती खरी आहे, हे महाराष्ट्राला, देशाला कळेल। देवाभाऊंना एका व्हिलनच्या स्वरूपामध्ये काही राजकीय नेत्यांनी आपल्या राजकारणासाठी उभं केलं होतं। त्यांना व्हिलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाभाऊ आहेत आणि बाहुबली असल्याचं त्यांनी एकही मारा लेकिन जोर से मारा अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाची मनं जिंकलेत। तसं सर्व शहरात आज मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाची पोस्टर्स लागलेत आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये देवेंद्रजींच्या विषयी एक आदराचं आणि आपुलकीचं स्थान निश्चितच उभं राहिलेलं आहे। एरवी 10x10चं बॅनर झळकलं तरी त्यावर ते बॅनर लावणाऱ्यांची डझनभर नावं छापलेली असतात। मात्र इतका मोठा पैसा खर्च करून जाहिरात देणाऱ्यानं स्वतःचं नाव का प्रसिद्ध केलं नाही हा प्रश्न विरोधक करतायत। पण साधारण आम्ही काल महाराष्ट्र आणि देशभरातला अंदाज घेतला, हा सगळा खर्च साधारण 40 ते 50 कोटी रुपये आहे। बरं, जाहिरात कोणी दिली? त्या संस्थेचं, त्या व्यक्तीचं नाव नाही। 30 ते 50 कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले। देवाभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर फुलं उधळण्यासाठी, प्रतिमा सुधारण्यासाठी।
फोटो टाकून कॅम्पेन होत नसतं. हे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी त्या समाजाच्या भावना आहेत. जसं आता बाहुबली बोलले, हे थोडं आम्ही काय सांगायला गेलो. आज मुंबईत त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे होर्डिंग्स लागलेत महाराजांना अभिवादन करताना. हे थोडं आम्ही पक्षाने लावलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आणि अशा प्रकारच्या कॅम्पेनिंगनी होत नसतं तर त्या ठिकाणी विकासावरच निवडणूक होत असते. आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी हे विकासाभिमुख अशा प्रकारचं लोकप्रिय नेतृत्व आहे. आणि त्याच्यामुळे महायुतीला विकास करत असल्यामुळे अशा वेगळ्या कॅम्पेनिंगची आवश्यकता नाही आहे. हा उत्स्फूर्त मराठा समाजाचा ज्या काही भावना होत्या त्या वेगवेगळ्या स्तरावरून प्रदर्शित झाल्या. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जर ही जाहिरात दिली गेली असेल तर शिवाजी महाराजांना फक्त एका जातीपुरता मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न होतोय का, असाही सवाल संजय राऊतांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, आमची आस्था, आमची श्रद्धा आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं एकजातीय राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराजांना जे असे उत्तुंग टोलेजंग शिखरावर आहेत त्यांना तुम्ही खाली आणताय सगळे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं साहेब? छत्रपतींची जी विचारसरणी आहे सगळ्यांना एकत्र घेऊन जायची या महाराष्ट्रामध्ये, त्याला तुम्ही तिलांजली दिलेली आहे. फक्त पेपरमध्ये जाहिरातचा खर्च आपण जर काढला तो 15 कोटीच्या आसपास आहे असं आम्हाला कळतं. एअरपोर्ट आणि प्रमुख शहरांमध्ये जे काही पोस्टर लावलेत त्याचा खर्च हा कुठेतरी 6 ते 7 कोटी रुपये आहे. 20 ते 21 कोटी रुपये खर्च हा सत्तेत असणारा एक मंत्री जो कदाचित भाजपचा नाही अशा व्यक्तीने हा पूर्णपणे खर्च केला असं आम्हाला समजतंय. सरकारकडे याच्यावर जर उत्तर असेल तर कुठल्या व्यक्तीने ही जाहिरात दिली त्याचं नाव तुम्ही प्रसिद्ध करा. नाही, कोणीही छापलं असेल तर रोहित पवारला काय प्रॉब्लेम आहे? जाहिराती छापून येणे किंवा जाहिराती छापणे किंवा जाहिराती येणे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या बद्दल एखादी जाहिरात आली त्यांना काय आक्षेप आहे? कोणीही छापू दे, त्याला काय फरक पडणार? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.